त्र्यंबकेश्वरसाठी 1100 कोटींचा विकास आराखडा असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। विकास आराखड्यानुसार 2 टप्प्यात काम करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। पहिल्या टप्प्याचं काम कुंभमेळा आधी पूर्ण करणार असंही त्यांनी सांगितलं। नाशिक कुंभमेळ्यासाठी यूपी प्रमाणे मेळा प्राधिकरण स्थापन करणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये आढावा बैठक घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचा विकास आपण करतो, तसाच त्र्यंबकेश्वरचाही विकास झाला पाहिजे, कारण त्र्यंबकेश्वर हे आपल्या ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रमुख ज्योतिर्लिंग आहे आणि देशभरातून लोक त्या ठिकाणी येतात आणि म्हणून जवळपास 1100 कोटी रुपयाचा एक आराखडा तिथला तयार केलेला आहे। त्याचे 2 टप्पे आम्ही करतो। पहिला टप्पा जो सिंहस्थापर्यंत आपल्याला पूर्ण करता येईल आणि दुसरा टप्पा जो आहे ज्याच्यामध्ये त्याच्यानंतरही काही कामं होतील। माझी जबाबदारी आहेच, मुख्यमंत्र्याची जबाबदारी असतेच, पण आपण आता उत्तर प्रदेशने ज्या प्रकारे या कुंभमेळ्याचा कायदा तयार केला आणि मेला प्राधिकरण तयार केलं, त्याच धर्तीवर आपलाही कायदा आपण तयार करतो आहोत आणि आपणही मेला प्राधिकरण तयार करून याला कायदेशीर पूर्ण चौकट आता